मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीला कासा पोलिसांकडून जेरबंद करण्यात आले आहे। दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास डायल 112 या वाहनातून कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री अविनाश मांदळे सोबत पोलीस हवालदार मनोज जाधव, चालक जगदीश जाधव, पोलीस शिपाई इस्राईल चांद सय्यद गस्ती करत असताना चारोटे ब्रिजच्या खाली काही इसम व महिला आपसामध्ये वादविवाद करून एकमेकांना मारहाण करीत असल्याचे दिसले। गस्ती पथक वाहन थांबून भांडण सोडवण्यासाठी गेले असता सदर भांडण करणाऱ्या महिला व पुरुषांजवळ 2 लहान मुले आढळून आले। भांडण सोडून मुलांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी भांडण करणारे महिला व पुरुषांनी त्यांना कल्याण येथून पळून आणल्याचे सांगितले। मुलांच्या देहबोलीवरून ते खरे बोलत असल्याची खात्री झाल्याने त्वरित सदर इस्मांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी विनोद रामबापू गोसावी वय 29 वर्ष, आकाश विजेश गोसावी वय 28 वर्ष, अंजले विजेश गोसावी वय 28 वर्ष, चंदा विजेश गोसावी वय 55 वर्ष, जयश्री अशोक गोसावी वय 25 वर्ष, राहुल रामाप्पा गोसावी वय 27 वर्ष, सर्व राहणार मेसाड, विजयनगर तालुका मिरज जिल्हा सांगली चे असल्याचे सांगितले। तसेच लहान मुलांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता एकाचे वय 8 वर्ष तर दुसऱ्याचे 5 वर्ष असे त्यांनी सांगितले। मुलांकडून केलेल्या चौकशीतून त्यांना कल्याण येथून नमूद ताब्यात घेतलेले इस्मांनी पळून आणले बाबत पुष्टी मिळत असल्याने त्वरित कल्याण महात्मा फुले पोलीस ठाणे जिल्हा ठाणे येथे संपर्क केला असता तेथे गुन्हा रजिस्टर नंबर 1011/2024 प्रमाणे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे वर नमूद मुलांचे अपहरण झाल्याबाबत गुन्हा नोंद असल्याची खात्री झाली आहे। महात्मा फुले पोलीस ठाणे जिल्हा ठाणे यांना संपर्क साधून आरोपित व अपहरित मुले यांच्याबाबत माहिती देऊन आरोपी व अपहरित मुले यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर, श्री विनायक नरडे अप्पर पोलीस अधीक्षक पालघर, श्री गणपत पिंगडे उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अविनाश मांदळे प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे, पोलीस हवालदार मनोज शंकर जाधव, चालक पोलीस हवालदार जगदीश श्रीधर जाधव, पोलीस शिपाई इस्राईल चांद सय्यद सर्व नेमणूक कासा पोलीस ठाणे यांनी ही कामगिरी बजावली आहे।